साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित आरपीडी व जीएसएस कॉलेजला स्वायत्त ऑटोनॉमस दर्जा राणी चेन्नम्मा विद्यापीठने दिला आहे. त्याचा उद्घाटन सोहळा सोमवारी आरपीडी जीएसएसच्या केएमगिरी सभागृहात मोठ्या शानदारपणे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. किरण ठाकूर यांच्या हस्ते व्यासपीठावरील पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, कृष्णा मेनसे, परशुराम नंद्याळी यांचा आणि एम व्ही कामत, आर डी शानबाग, व्ही एस कलगडगी, जीएसएसचे प्राचार्य बी एल मजुकर, आरपीडीचे प्राचार्य डॉक्टर अभय पाटील यांचाही राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षकाने माणूस स्वकेंद्रित झाला तर ते शिक्षण निरर्थक ठरते. शिक्षकाने माणसाच्या अंगी समाजप्रती सहसंवेदनाची, सहृदयतेची जाणीव वाढायला हवी. असं शिक्षण एसके संस्थेमध्ये देण्यात आल्याने आज या संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. आता विकसित भारताचं स्वप्न साध्य करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि समाजातील प्रत्येक घटकाने राष्ट्रनिर्मितीमध्ये आपला सहभाग वाढवणे हीच राष्ट्रभक्ती ठरणार आहे, असे विचार बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केले. आज के इस कार्यक्रम में, जो कि एक बहुत अलग सा कार्यक्रम है, वैसे हमारे सबके आदरणीय मामा ठाकुर जी, उनके लिए और कुछ एडजेक्टिव्स एंड विशेषण में लगाता नहीं. ही हिमसेल्फ इज एन एडजेक्टिव एंड सो ही इज विथ अस, अलोंग विथ अस, जिनके आग्रह पर मैं यहाँ आया हूँ. और यहाँ उपस्थित सभी मान्यवर जो शिक्षाविद हैं, you all are educationists. Some are just trying to be educationists, some have already completed their system of education and now they are just a guide for us, for the society, all educational institutions. ऐसे भी सभी लोग हैं. You must have noticed one thing very outset, कि यहाँ सब जो बैठे हुए हैं उनमें से only one man is out, odd है, and that is myself. सभी शिक्षाविद हैं. All of them are educationists and they have contributed to the education of the society, not only society as an education but towards whole the people. And the only person amongst them is myself, who is odd, who doesn't understand what is education, doesn't know what is education, and who will not be probably able to speak on that. So this is just, I want to prepare yourself कि जो भी मुझसे आ जाएगा उसको आप संभल के ले लेना. मुझे लगता है इस दिशा में हम सबको प्रयास करने की आवश्यकता है. मैं बिहार में एक कार्यक्रम में गया था और उस कार्यक्रम में मेरे साथ में जो मंत्री वगैरह थे वहां के, तो उन्होंने कहा कि आने वाले समय में हम विकसित भारत बनेंगे, ये बनेंगे, वो बनेंगे. और अंत में उन्होंने कहा कि भारत फिर एक बार, हमारे सबके मन में होता ही है
सोने की चिड़िया बनेगा। जैसे कि हमारे देश के बारे में कहा जाता है ना, सोने की चिड़िया था, सोने की चिड़िया। दैट वाज द रीजन व्हाई ऑल द इन्वेडर्स केम हियर, नॉट टू हेल्प अस, नॉट टू सी दैट यूज विल डेवलप, दे हैव कम हियर टू लूट एंड लूट एंड लूट। सोने की चिड़िया को काट कर खाया उन्होंने। अंत में मेरा भाषण जब था तब मैंने कहा कि आई डोंट एग्री विथ दिस। भारत फिर से सोने की चिड़िया नहीं चाहिए। भारत अगर बनना चाहता है तो सोने का शेर बनेगा, नॉट चिड़िया। हम शेर बनेंगे, हमारी आवाज, हमारी गुंजन, हमारी दहाड़ पूरी दुनिया सुनेगी। यावेळी आरसीयूचे कुलगुरू सीएम त्यागराज म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला स्वायत्ता दर्जा मिळाल्यानंतर त्या संस्थेने स्वयंपूर्ण होणे अपेक्षित असतं. त्यामुळे आता प्राध्यापकांनी केवळ पीपीटी टीचर्स न होता शिक्षणामध्ये सुद्धा आणि अध्यापनामध्ये सुद्धा स्वायत्ता आणायला हवी. अन्यथा विद्यार्थ्यांचा विकास आणि जाणीवा खुरटण्याचे पाप आपल्या हातून घडेल, याकडे सीएम त्यागराज यांनी लक्ष वेधले. बच्चों को क्या बुक में नहीं मिलेगा वो अपने से आना चाहिए, माइंड में फॉर्मेशन होना चाहिए, नहीं तो क्या है जिंदगी टीचर का. What all our elders have taught us, my teachers have taught us, all that has come to me and transferred all along. What we are doing today, is it not our responsibility? When all our elders are giving you a responsibility of autonomy, it is the autonomy of every teacher in his study, in his delivery, in his uplifting student community. If you are not lifting youngsters, we are murdering their life. We are the murderers of whom the youth who come today. Sarojini Naidu said, so many souls come to teachers and fall on their feet. What you are going to give to them? Your inspiration, your knowledge. That's a treasure for them. माता नहीं, पिता नहीं, सिर्फ गुरु हो जाएगा, आचार्य. राजश्री जैनापुरे यांनी निवडणुकीच्या दरम्यान, आपण सातत्याने या संस्थेत आलो आहोत, या संस्थेनं आपली मूळ आणि मूल्य याचा विसर पडू दिला नाही. मात्र आज विद्यार्थी कठोर परिश्रम घेण्यास कमी पडत आहेत, त्यावर प्राध्यापकांनी लक्ष द्यायला हवं असं सांगितलं. Getting a autonomous, it's very pride actually, as our Majkar principal was aptly telling in his speech over here. And Rani Sharma is also an autonomous university. Our Honorable Vice Chancellor Sir blessed that in future you will definitely have autonomous university as your feather in your cap. Hope that day is not too far also for you people. To come to the new generation, the children today, as you all know, they are not hardworking. I'm sorry to say this, but whatever I've seen in my tenure in university, but I just want you people to study, to concentrate on the studies, because recently when I had come for election, I was seeing the old students' photos being hung on the wall over there, and I was so happy to see the all big stalwarts. They were the students here of RPD and GSS. अध्यक्ष समारोप करताना डॉक्टर किरण ठाकूर म्हणाले, आज एसकेईला स्वायत्ता हा दर्जा मिळाल्याने दर्जेदार शिक्षण म्हणजे काय हे आम्ही सिद्ध केलं आहे. बाबुराव ठाकूर, गंगाधरराव देशपांडे यांच्यासह अनेक धुरीणांनी या संस्थेसाठी आपलं योगदान दिलं आहे. तो वारसा आम्ही पुढे चालू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमचे मित्र राजेंद्रजीने जे सांगितलेलं आहे, हे स्वातंत्र्य लढ्यातल्या अग्रणी लोकांनी ही संस्था सुरू केलेली आहे. म्हणजे राष्ट्रप्रेमी आणि समाजासाठी काय ते करायचं. राजकारण म्हणजे समाजकारण होतं, पण पूर्वीच्या लोकांचं त्यागवृत्ती होती. आणि जसं त्यांच्या भाषणात आलंय, भारत विश्वगुरु, तर पूर्वी विश्वगुरुच होता, पण आम्ही मध्यंतरीच्या काळात लढवयेच विसरलो आणि बहुतेक सगळ्यांनी आक्रमण करून आम्हाला गुलाम बनवलं. पण त्यानंतरच्या काळात, आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज बघितलं तर सर्व सुशिक्षित आहेत काय? नाही. 30 कोटी जनता अशिक्षित राहून हा देश विश्वगुरु कसा बनणार? प्रत्येकाने जर ठरवलं, सुशिक्षित लोकांनी, की मी 3 जणांची जबाबदारी घेतो. माझे वडील म्हणायचे की
शिक्षण क्षेत्रात चळवळ निर्माण झाली पाहिजे. रात्रंदिवस शिकवलं पाहिजे पुढच्या पिढीला. मी असं म्हणतो की कशाला अमेरिकेत जायचं मेडिकल शिकायला, इंजिनिअरिंग तिथे कामाला असं म्हणतात. IT मधल्या लगेच काम, इथे मेडिकल 5 वर्ष करून आणि पुन्हा तिकडे शिकायला जातात. इथे चांगल्या दर्जाचं मेडिकल कॉलेज असली पाहिजेत. आणि जर जास्ती विद्यार्थी असतील तर 24 तास 3 शिफ्ट मध्ये कॉलेज का चालू नये. या प्रसंगी राज्यपालांसमवेत एडीसी किरण कुमार, स्पेशल ऑफिसर प्रितेश देसाई उपस्थित होते. तसेच RCUचे कुलसचिव रवींद्र कदम, तरुण भारत गोवाचे सागर जावडेकर हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चारुशीला बाळेकाई व अनुपमा हुसूर यांनी केले.